कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनायकराव, अहो काय करताय तुम्ही? ही तुम्ही तर स्वयंपाकाला लागलाय, अर्जुन तिकडे आंघोळ करतोय, काय काय झालंय काय? हा अहो सांगाल का नाही काय झालंय? तो आंघोळ इकडे। बापू, अर्जुनन मी घर सोडले। अहो काय सांगताय काय तुम्ही? होय अहो, हे काल रात्री लय उशिरा घडलं, त्यामुळे तुम्हाला काय कळवता आलं नाही। अहो तुम्ही इकडे ठीक आहे, आप्पी कुठे? अर्जुनन मी घर सोडले, आप्पी अमोल घरातच आहे। काय सांगताय? अहो विनायकराव, अहो धक्क्यावर धक्के देताय तुम्ही। हे बघा, मला सविस्तर सांगा काय झालंय नक्की? बापू, आप्पी खोटं बोलली आहे। अरे बापूंना काहीच माहित नाही रे, त्यांना टेन्शन येते। अरे होय अर्जुन, सांग नक्की काय झालंय? दिप्या तर मला रात्री येऊन सांगत होता तुम्ही दोघं आला होता, जेवला, गप्पा मारल्या, अमोलला पण घेऊन आला होता म्हणून, लय खुश होता म्हणून सांगत होता। आणि आता हे काय होऊन बसलो? लय खुश होतो बापू, खरंच लय खुश होतो। पण काल घरी गेलो आणि कळलं, आई आजारी होती ना तेव्हा 20 वर्षापूर्वी, तेव्हा डॉक्टरांनी सरकारनं सांगितलं होतं की आमच्याकडे एवढ्या सुविधा नाहीत, त्यांना मोठ्या दवाखान्यात घेऊन जा, त्या नक्की वाचतील, नक्की। पण फक्त पैसे वाचावे म्हणून सरकारांनी आईला जाऊन दिलं। काय? हो काय सांगताय काय तुम्ही? हो बापू, आणि ही गोष्ट आप्पीला माहिती होती, तरी तिने आपल्यापासून लपवून ठेवली। नाही नाही अर्जुन, अरे असं नाही होणार, माझ्या आप्पी असं नाही वागणार। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हो बापू, गैरसमज झाला होता, फक्त तो हा होता की माझी आप्पी माझ्यापासून काय लपवणार नाही, कधी खोटं बोलणार नाही। पण काल तिने तो गैरसमज दूर केला। मला लय वाटायचं की आप्पीला मी चांगलं ओळखतो, पण आप्पी खोटं बोलली। आयुष्यभर तत्व करणारी आप्पी खोटं बोलली बापू। आप्पीने तिची तत्व मोडली। हो काय सांगताय तुम्ही? विनायकराव, हे काय होऊन बसलं? आता काय उपाय करायचा आपण? बापू, मला तर काय बी कळना झालंय बघा। हो सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर येतोय हो। अर्जाला शेवटचं भेटू बी दिलं नाही हो। माझा दादा असं का वागला मला? पण हे असं नक्की झालंच कसं? काय नाही बापू, जे आधी व्हायला पाहिजे होतं ना ते आत्ता झाले, म्हणून आम्ही दोघांनी ते घर सोडले, इकडे निघून आलो। तसं नाही अर्जुन, पण अरे आप्पी आणि अमोल त्यांचं काय? बापू, आप्पीचा आणि माझा आता फक्त एकच संबंध उरलाय, आमच्या दोघांमध्ये फक्त एकच धागा राहिला, तो म्हणजे अमोल। बाकी आप्पीचा आणि माझा काहीच संबंध नाही। आम्ही दोघांनी मिळून फक्त एकत्र एका मुलाला जन्म दिलाय, बस। नाही नाही अर्जुन, अरे असं नको बोलू। अरे छातीत कसं अगदी वर खाली व्हायला लागले आता। बापू, हे बघा, जे आहे ते आहे, तुमच्याशी उगाच खोटं नाही बोलायचं मला। काहीतरी मार्ग निघल, काहीतरी तोडगा निघल। हे बघ, तोडायचं का जोडायचं हे आपल्याच हातात असतं का नाही? अरे बापू, आपलाच माणूस असं वागल्यावर कशाचं काय जोडायचं आणि कसं काय? अर्जुन बापू, अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ। असं कसं म्हणताय विनायकराव? आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकीच्या संसाराचं हे असं झाल्यावर टेन्शन नाही तर? बापू, बहुतेक नियतीलाच मान्य नाही आमच्या दोघांचं एकत्र असणं। नाही नाही अर्जुन, अरे असं नको म्हणू तू। बापू, आपण म्हणून ना म्हणून काय फरक पडत नसतो। आपणच आजपर्यंत आहे ना उलट समजत आलोय। जरा काय संकट आली, जरा काय टेन्शन आलं आणि परत आपण एकत्र आलो ना की आपण म्हणतो नियतीने एकत्र आणलं आम्हाला। मग काय नियती बेती एकत्र आणत नसती, नियती रोज नवीन संकट घेऊन येत असती, बस। बाळा, अगं जरा शांत हो की। हे बघ, आपण बघू ना, काही तर मार्ग निघेल की। ऐकलंस का? अगं आप्पीच्या घरात विनायकराव आणि अर्जुन। आप्प्या, आप्प्या ग, काय झालं? आप्प्या शांत हो। आपे अगं जरा शांत हो की। आल्यापासून नुसती रडती बघा पोर। शांत हो बाळा, शांत हो, रडू नको। हे बघ, बोलून काहीतरी मार्ग काढू आपण यातनं। तुम्ही आता शेतवून आलात का इकडे? अर्जुन कसा आहे? तो ठीक आहे ना? बाबा, दोघांना रात्री झोप लागली ना? सगळं ठीक आहे ना? त्यांना काही अडचण नाही ना? हो, त्यांना काय बी अडचण आली नाही, तू नको काळजी करू। मी होतो, बोललो त्यांच्याशी। आणि हे बघ, स्वप्नीला आणि रुपाली पण पोहोचलेत तिथं आता। बापू, रात्रभर झोप नाही हो मला।
अमोल पण आज सकाळपासून नुसतं रडतोय, जणू काही त्याला पण हे सगळं कळलंय. खरंच तिथे त्याला पण कळलं असेल. या ती काय का असे ना, तू ऐक की बाळा, आम्हाला काय झालंय ते तरी कळू दे. अर्जुन काहीच बोललं नाही का तुम्हाला? बोलला की, मायाशी बोलला, पण त्यानं त्याची बाजू सांगितली ग. हे बघा बापू, मी त्याला हे सगळं सांगितलं नाही म्हणून तो एवढा चिडलाय. आणि तो एवढा चिडणार आहे मला माहिती होतं म्हणून मी त्याला सांगून नाही शकले. खरं तर हे सगळं ना सरकार बोलणार होते अहो, पण सरकार हो. अगं पण सरकारांनी तरी कशाला अशा गोष्टी लपवून ठेवायच्या? मुळात मी म्हणते असलं काहीतरी करायचं कशाला. अगं मम्मी, हे बघ त्यांची चूक झाली, पण त्यांना त्यांची चूक मान्य आहे ना आता. एवढा डोक्यात राग घालून घरातून कोणी निघून जातं का ग? बापू आपलं घर येते, एवढी उठाठेव त्याच्यासाठीच केली ना, मग याला काय अर्थ आहे? दाजी चिडले म्हणजे डेंजर चिडतात. अरे हो दिप्या, त्याचा राग माहितीये मला, तो रागवूच शकतो एवढा. बरं तो गेला तर बाबांना पण सोबत घेऊन गेला. स्वप्नील सर आणि रुपाली ते पण त्यांच्या मागे घर सोडून निघून गेले. तर मनी मावशीला जे पाहिजे होतं ना, ते सगळं अर्जुन करतोय. तसं नाही आप्या, अर्जुन एवढंच म्हणतोय की त्या घराला घर कसं म्हणायचं मग? बापू असं कसं म्हणताय तुम्ही? ही एक एवढी मोठी गोष्ट झाली म्हणून? बापू आमचं लग्न सुद्धा त्याच घरात झालं. आईनी स्वतःच्या मुलासारखं आतापर्यंत अर्जुनला वाढवलं ना. कित्येक चांगल्या गोष्टी घडल्या त्या घरात. आणि आता त्याचं असं म्हणणं होतं की मी पण त्याच्यासोबत ते घर सोडून निघून जावं. मम्मी हे बघ, मी असं नाही करू शकत. मला ते घर नाही सोडायचंय. मी माझ्या हातून हे नाही करू शकत. हे बघा, आपीचं बरोबर आहे बरं का. पण आप्या, हे सगळं बोललीस का तू त्याला? बापू बोललीये मी, हे सगळं बोलले, पण तो ऐकूनच घेत नाहीये माझं. त्याच्या डोक्यातच आलं नाहीये. नुसता राग राग करतोय, इतका चिडतोय ना तो. बापू माझी काय चूक आहे? सगळं मी अर्जुनवर प्रेम करते, ही चूक आहे का माझी? मला त्याची काळजी आहे, ही चूक आहे का माझी? हे बघ दिदे, तुमचं आत्ताच नाही ग. तुम्ही एकमेकावर जीवापाडा प्रेम करता आणि भांडण पण तसंच एकदम टोकाचं. पण ती प्या, आता त्यांना तान लेकरू आहे. ती दोघं लहान नाही राहिले आता. दिदे तुम्ही लवकरात लवकर बोला. बोललं पाहिजे, पण अर्जुन अजून बी रागात आहे ग. हो बापू, हे मला माहितीये म्हणूनच तर मी त्याला भेटायला नाही गेले ना. मग आता काय करायचं? आता काय करायचं ते मला बी कळेना झालंय बघ. मला असं वाटतंय आप्या, हे बघ, तू माघार घे. होय माझं चुकलंय असं म्हण आणि तुम्ही एकत्र या, बाकी काय नाही बघ. बापू अहो, मी हे केलं नसेल का? मी कालपासून सारखं त्याला हेच म्हणते, अरे बाबा चुकलंय माझं, मला माफ कर, पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. देवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.